दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई युवा सेनेच्या वतीने घणसोली विभागातील बोठवली गाव येथील खदान तलाव परिसरात प्रकाशमयी दीपोत्सव आयोजित करण्यात आला। हा उत्सव साजरा करण्यासाठी तलाव किनारी दिवे प्रज्वलित करून परिसराला प्रकाशमय केले गेले। या कार्यक्रमाचा शुभारंभ ठाणे लोकसभा मतदारसंघातील खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आला। शिवसेनेच्या नेत्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी झाला। या दीपोत्सवाला शिवसेना नेते व माजी महापौर रमाकांत म्हात्रे, शिवसेना ऐरोली विधानसभा जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य ममित चौगुले, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, बेलापूर विधानसभा महिला संघटक सरोज पाटील, माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, विधानसभा अधिकारी महेश कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीने वैभव लाभले। तसेच स्थानिक प्रतिष्ठित मंडळी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले। कार्यक्रमात पारंपरिक दिवाळी गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिवे प्रज्वलनाचा समारंभ रंगला। याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी युवा सेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले निवडणूक प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आले। हे गीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह उपस्थितांसाठी खास प्रदर्शित केले गेले, ज्याने वातावरण उत्साही बनवले। निश्चितच आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेश मस्के साहेब असतील किंवा युवा सेनेचे आमचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात जे आहे संपूर्णपणे जे आहे आम्ही 28 प्रभागांमध्ये जे आहे सर्व उमेदवारांची जी आहे तयारी झालेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेवर जो आहे शिवसेनेचा आणि महायुतीचाच या ठिकाणी भगवा फडकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।